नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा। सुरुवातीची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 5,029 कोटी रुपये जमा करण्यात आले। त्याचबरोबर राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी आर्थिक बळ मिळेल। तर पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यांचं प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्ज खात्यांवरच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे। जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। तर हे सरकार शेतकऱ्यांचं असून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली। जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी होणार आहे आणि आता तर आपण पहिले 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करतोय। त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये इन्सेंटिव्ह जो आहे तोही आपण प्रोत्साहन जो हप्ता आहे तोही देणार आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, बळीराजाचं आहे। पुढची बातमी आहे सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत। आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींची कामं केली जात आहेत। या तब्बल 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देण्याबाबत सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खास सूचना दिल्यात। कुंभमेळ्याच्या कामामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी ताकीद देखील त्यांनी सर्व विभागांना दिली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्यावेळी या सूचना देण्यात आल्या। आता बातमी आहे नवी मुंबईतून। खारघरमध्ये मेघालय हाऊससाठी भूखंड हस्तांतरणाचा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांची प्रमुख उपस्थिती होती। दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूखंडाच्या कागदपत्रांचं हस्तांतरण करण्यात आलं। खारघरमध्ये उभारण्यात येणारं मेघालय हाऊस हे महाराष्ट्रात येणाऱ्या मेघालयातील नागरिक, अधिकारी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे। या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मेघालयमधील सांस्कृतिक आणि प्रशासकीय संबंधांना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 7 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली। त्यापैकी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पुढील 3 वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे। तसंच सिल्लोड, किनवट, चांदवड, केज आणि पिंपरी चिंचवड इथं नवीन न्यायालय आणि न्यायिक सुविधांच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना अधिक संरक्षण मिळणार असून विविध जिल्ह्यांमधील नागरिकांना स्थानिक पातळीवरती जलद न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईत 3 दिवसीय आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग महोत्सव संपन्न झाला। नरिमन पॉइंटच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला आणि जीवनशैली ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं वनरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात पहिल्या दिवशी आदिवासी लोककला, हस्तकला आणि पारंपरिक कलांचं आकर्षक सादरीकरण करण्यात आलं। वनरंग 2026 हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर हा आपल्या परंपरेचा, आपल्या भावनांचा आणि आपल्या अस्मितेचा उत्सव आहे। आपल्या लोकनृत्यामध्ये निसर्गाचं स्पंदन आहे। जी कलाकार आहेत, आदिवासी कलाकार आहेत, त्यांना नक्कीच पुढच्या काळामध्ये त्यांना नक्कीच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी मदत मिळणार आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा।